आणि ते आपल्याला भेटणार आहे आणि म्हणून त्या भगवंताचं आगमन होणार आहे आज. त्या आगमनासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. सकाळच्या सत्रामध्ये चिंतन करत असताना आपण असं चिंतन केलं, कैलास पर्वतामध्ये आनंद ही आनंद चालू आहे. शिव आणि पार्वती त्यांचा विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर हिमालय भोलेनाथाजवळ आहे. नम्रतेने हात जोडून उभे आहे. अंधन म्हणून भोलेनाथांनी काय काय दिलं आहे तर रामकथेमध्ये वर्णन आलंय. दासी दास कुरगरथनाला धेनु बसन मनी वस्तु विभागा मन कनक भाजन भरी जाना दाईज दिन जाई बखा. दासी दास तुरक रथ घोडे हत्ती हे अंधन म्हणून भोलेनाथाला हिमालयाने दिलं आणि तिथून ती प्रथा सुरुवात झाली अंधनाची. आपण मुलीला अंधन देत असतो, तिथून ती प्रथा सुरू झाली. समोर अंधनाचा ढीग लागलेला आहे. मैना माथा रडत आहे. मैना मातेचं दर्शन घेत आहे पार्वती. आपल्या वडिलाचं दर्शन घेत आहे. आता बिदाई होत आहे पार्वतीची. बिदाई करत असताना आपण असा शब्द देतो आपल्या मुलीला, रडू नको पोरी, घाबरून जाऊ नको, हिम्मत धर, 4 दिवस त्रास होईल तुला, 5व्या दिवशी तुझा भाऊ पाठवते मी घेण्यासाठी. आणि इथं आल्यानंतर मी जसं सांगेल तसं वाग. 8 दिवस सासू सासऱ्यांची चांगलं वागायचं. 9व्या दिवशी तब्येत